बातमी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे। मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीवर या बैठकीमध्ये चर्चेला प्रायोरिटी दिली जाईल। राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे यांची मागणी आहे। राज्यातील दुष्काळ सदृश स्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विधेयक आणण्याच्या तयारीत आहे। सरकारकडून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत विधेयक आणण्याबाबतच्या शक्यता पडताळल्या जाणार आहेत। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली। विधेयकाबाबत एकमत झाल्यास सरकार एकदिवसीय अधिवेशन बोलावणार असंही कळतं। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे। अक्षय, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा साधारणतः चर्चेला असेल। नवं विधेयक आणण्याचा विचार सरकार करते। निखिला, आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातलाच असणार आहे। जी आपण बातमी दाखवतोय, मराठा आरक्षणासंदर्भातलं विधेयक आणण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे। मात्र आता जी माहिती मिळते, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध मंत्र्यांमध्ये मतमतांतर आहे। काही मंत्री म्हणतायत की मराठा आरक्षणासंदर्भात आपण विधेयक आणलं पाहिजे, मात्र काही अनुभवी मंत्र्यांकडनं हे देखील निदर्शनास आणून दिलं जातंय मंत्रिमंडळ बैठकीत की यापूर्वी देखील मराठा आरक्षणासंदर्भातलं विधेयक आणण्याचा प्रयत्न केला गेला होता। हा प्रयोग झाला होता, मात्र असा प्रयोग जरी केला तरी न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकू शकणार नाही, ही वास्तविकता काही मंत्र्यांकडून स्पष्ट केली जाते आहे। त्यामुळे आता जी चर्चा सुरू आहे ही चर्चा की मराठवाड्यातल्या मराठा समाजाला हे कुणबी आरक्षण द्यायचं का आणि सरसकट कुणबीमध्ये त्यांच्या नोंदी निजाम काळातल्या नोंदी पडताळून त्यांना ओबीसी मधलं कुणबी समाजाचं आरक्षण द्यायचं का, या संदर्भातला एक फक्त मराठवाड्यातील मराठ्यांसंदर्भातला अध्यादेश काढता येऊ शकतो का, याबाबत चर्चा सुरू आहे। मात्र एकमत झाल्याशिवाय अध्यादेश काढता येणार नाही आणि अध्यादेश काढायचा जरी झाला तर यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवलं जाणार आहे। अनेक काही अनुभवी मंत्री आहेत जे आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळापासून जेव्हापासून या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला किंवा वादाला सुरुवात झाली तेव्हापासून या प्रक्रियेचा भाग असलेल्या काही मंत्र्यांकडनं हे वास्तविकता सांगितली जाते की यापूर्वी देखील त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते अध्यादेश काढण्यासंदर्भातला, मात्र ते होऊ शकलं नाही। काही मंत्र्यांनी आपलं मत मांडताना हे देखील सांगितलं आहे की जोपर्यंत इम्पेरिकल डाटा हा पुढे येत नाही आणि इम्पेरिकल डाटाच्या माध्यमातून मागास आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज हा खरोखरच मागासवर्गीय आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत न्यायालयात देखील आपण मराठा आरक्षणासंदर्भात जी भूमिका आहे किंवा अध्यादेशासंदर्भातली भूमिका न्यायालयात आपण ठोसपणे मांडू शकत नाही। तर तिसरीकडे एक याची तिसरी बाजू अशी देखील आहे की यापूर्वी मराठा आरक्षण जेव्हा न्यायालयामध्ये गेलं होतं त्यावेळी न्यायालयाने आपल्या निकालात हे स्पष्ट केलं होतं की निजाम काळातल्या नोंदीवरनं मराठा। धन्यवाद एकूणच माहितीबद्दल अक्षय। तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवं विधेयक आणण्यासंदर्भात सरकार विचार करते। एकमत